नमस्ते. हे आहे आपलं गुलाबाचं झाड आणि याला खूप सारी फुलं लागली आहेत आज. हे पहा, खूप साऱ्या कळ्याही आहेत आणि खूप सारी फुलंही उमलली आहेत आज झाडाची. हे पहा, हे गावठी गुलाब आहे. खूप सुंदर सुगंध येतो याचा. गुलकंद किंवा गुलाब पाण्याचा जसा सुगंध आहे अगदी तसाच सुगंध या गुलाबांचा येतो. आणि हेच गुलाब वापरले जातात गुलकंद करण्यासाठी किंवा गुलाब पाणी बनवण्यासाठी. हे पहा, खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. आणि तुम्हाला गंमत माहिती आहे का, याचं प्रूनिंग केलं म्हणजे याचं कटिंग केलं की याला पुन्हा कळ्या लागणार आहेत आणि हा पूर्ण उन्हाळाभर आपल्याला गुलाब देणार आहे. हे पहा, याच्या खाली सुद्धा कळ्या आहेत. खूप छान सुगंध आहे आणि मी यापासनं गुलकंदही तयार केलेला आहे. मी तुम्हाला तो खाली गेल्यानंतर दाखवते. गुलकंद करण्याची प्रोसेस अगदीच सिंपल आहे. तुम्ही ह्या गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ म्हणजे गुलाबाची फुलं धुवायचे. गुलाबाची फुलं धुवा, स्वच्छ ते सुकत घाला एखाद्या छान स्वच्छ कापडावर आणि मग ती एखाद्या स्वच्छ काचेच्या बरणीत भरा आणि त्यावर फक्त पत्री खडीसाखर, जी खडीसाखर मिळते एक स्क्वेअरवाली असते म्हणजे चौकोनी असते साखरेच्या दाण्यांसारखी, फक्त मोठ्या आकाराची, आणि एक असते पत्री खडीसाखर, ती जरा ओबडधोबड असते. तर ती आणायची आणि ती ठेचून, तुम्हाला हवं असेल तर त्यात थोडीशी वेलची टाका आणि ती ठेचून आणि ती अशी ह्या पाकळ्यांचा लेअर टाकायचा बरणीत अगोदर आणि मग त्यावर ती खडीसाखर पेरायची आणि ठेवून द्यायचं. काही करायला लागत नाही त्याला. ते आपण जे बघतो मळा वगैरे वगैरे, म्हणजे ते थोडंसं घासून घ्या परातीमध्ये किंवा भांड्यामध्ये एखाद्या, तर तसलं काहीही करायला लागत नाही. फक्त तुम्ही काय करायचं, ते लेअरिंग करायची. प्रत्येक वेळेस तुमच्याकडे फुलं उमलली की त्या फुलांच्या पाकळ्या आणि खडीसाखरचं लेअरिंग करत जा. खूप छान गुलकंद तयार होतो. मी केलेला आहे. अगदी अर्धा किलोपर्यंत गुलकंद माझा तयार झाला आहे. मी मागच्या वर्षीपासून करते. मी तुम्हाला हे फुलं टाकताना दाखवेल. खूप सुंदर गुलकंद तयार होतो आणि घरच्या घरी होतो काही तुम्हाला. आणि ही फुलं तुम्ही नंतर काय करणार आहात, घरात घेऊन जाणार, घरात सुगंध येईल थोडा वेळ आणि मग नंतर संध्याकाळी तो फुलं सुकणार आणि आपण डस्टबिनमध्ये टाकणार किंवा मग कंपोस्ट करण्यासाठी टाकणार. त्यापेक्षा मग गुलकंद तयार करायचा. गुलकंदही होतो खायला आणि गुलकंदाच्या क्वालिटीज तुम्हाला माहीतच असतील. गुलकंद ॲक्च्युली तुमची बॉडी हीट कमी करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे तुम्ही ते खाऊ शकता छानपैकी आणि घरच्या घरी तयार होतो. काही केमिकल्स नाही, काही नाही. त्यामुळे आणि एक सॅटिस्फॅक्शन असतं की आपण आपला गुलकंद तयार केलेला आहे. तर बघा, करून पहा. थँक्यू. ओके, तर हे आहेत आपले सकाळी तोडून आणलेले गुलाब. ते मी धुवून आणि असे सुकायला ठेवले होते. तर ते आता छान कोरडे झालेत. तुम्ही पाहू शकत असाल, पाणी नाही आहे अजिबातच. आणि हा माझा केलेला गुलकंद आहे. तर तुम्ही पाहू शकता, अर्धा किलोची बरणी आहे ही चिंग्स शेजवान चटणीची. तर मी त्यात दरवेळेस जेवढे काही गुलाब निघतात ते गुलाब टाकते, गुलाबाच्या पाकळ्या, आणि त्यात अशी वरनं खडीसाखर टाकते. तर माझीकडे ही पत्री खडीसाखर आहे. एक मिनिट, मी तुम्हाला दाखवते पत्री खडीसाखर काय असते हेही तुम्हाला कळेल. तर ही आहे पत्री खडीसाखर. तर बेसिकली खडीसाखरेचे मोठे रॉक्स असतात. हे पहा, ही अशी असते पत्री खडीसाखर. आपल्याला जी खडीसाखर मिळते तर ती क्यूब किंवा स्क्वेअर फॉर्ममध्ये असते. तर ती नाही घ्यायची आहे, ही खडीसाखर घ्यायची आहे. कारण ही खायला चांगली आहे आणि असं म्हणतात की हिचे शीत गुणधर्म आहेत, याने तुमची हीट कमी होते. तर मग आता आपण काय करणार आहोत की हे जे पानं आहेत, पाकळ्या आहेत याच्या गुलाबाच्या, तर ह्या पाकळ्या सुट्या करून घेणार आहोत
आणि त्या या बरणीत टाकणार आहोत आणि त्यावर वरतून हा खडा एक बारीक करून आणि तो आपण वरनं भुरभुरणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते. येस, तर याप्रमाणे आता आपल्या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून झालेल्या आहेत. हे पहा, छानपैकी फुलांचे पाकळ्या वेगळ्या केल्या आहेत आणि साखरेचा एक खडीसाखरेचा पत्री खडीसाखरेचा एक मोठा खडा घेऊन मी याप्रमाणे बारीक केला आहे. त्यात एक वेलदोडा टाकला होता मी, तर त्याचे काही दाणे बारीक झालेत, काही नाही झालेले, काही हरकत नाही. आणि ही आपली बरणी. तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत, हे अगोदरचं जे मटेरियल आहे तर हे असं चमच्याने आतमध्ये दाबून देणार आहोत. येस, याप्रमाणे. आणि आता त्यावर जे आपले नवीन पाकळ्या आहेत या पाकळ्या घेऊन आणि यात टाकणार आहोत. याप्रमाणे अशा सगळ्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. हे पहा, याप्रमाणे सगळ्या पाकळ्या टाकून घेतल्या की मग त्याला पुन्हा एकदा आतमध्ये प्रेस करायच्या आहेत पाकळ्या आणि वरनं खडीसाखर भरभरून द्यायची आहे याप्रमाणे. आणि आता हे पुन्हा चमच्याने आत ढकलून द्यायचं सगळं मटेरियल. येस, असं. ओके, याप्रमाणे झालं. की यातली जी खडीसाखर आहे, ही खडीसाखर जी आपण बारीक करून ठेवली आहे, ही खडीसाखर यामध्ये टाकून द्यायची आहे. मी मागे 2 वेळेस कमी खडीसाखर टाकली होती, त्यामुळे आज जरा जास्त टाकते, कारण आज पाकळ्याही आपल्या जास्त होत्या. अशा प्रकारे हे छानपैकी खडीसाखर सपाट करून घ्यायची आणि हे एखाद्या आपल्या किचनमध्ये जिथे ऊन येणार नाही, डायरेक्ट सनलाईट पडणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं. आणि आपला गुलकंद तयार होत राहतो आणि आपल्याला घरच्या घरी छान गुलकंद खायला मिळतो. मी ॲक्च्युली हा पूर्ण गुलकंद घरी केलेला आहे आणि छान आहे. माझ्या मिस्टरांना फार आवडतो ॲक्च्युली हा गुलकंद, त्याच्यामुळे ते खातात. आणि आता उन्हाळ्याचं तर चांगलाच आहे, त्यामुळे मी हा तयार करून ठेवत असते. तर तुम्हीही करा, छान प्रोसेस आहे. छोटीशी हे आहे, छोटंसं हे करावं लागतं, फक्त एफर्ट्स घ्यावे लागतात, परंतु छान गुलकंद खायला मिळतो घरच्या घरी. थँक्यू.